श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आजचा दिवस वेगळा आहे। आजचा दिवस तुम्हाला केवळ शांतीच नाही तर अनुभव देणारा आहे। असा अनुभव जो शब्दात सांगता येत नाही, जो फक्त स्वामी समर्थांच्या कृपेने जाणवतो। जर आयुष्यात तुम्ही किती संकटात असाल, माणसं सोडून गेली असतील, शरीर थकलेले असेल, मन निराश झाले असेल, तर ही कथा, हा संदेश तुमच्यासाठी आहे। कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो माझा नामस्मरण करतो त्याचे मी कार्य सिद्ध करतो। या क्षणी तुम्ही जेथे आहात तेथूनच एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा, अक्कलकोट स्वामी समर्थ। तुम्हाला जाणवेल एक शक्ती आहे जी तुमच्या भोवती फिरते आहे। एक शांत प्रकाश आहे जो तुमचं दुःख हळूहळू विरघळतो आहे। ही कथा आहे एका सामान्य भक्ताची, पण ज्यांच्या जीवनात घडला एक असामान्य चमत्कार। एका गावात एक शेतकरी रोजच्या दुःखात जगत होता। घरात आजारपण, मुलांना अन्न नाही, शेत वाढलेले आणि आत्मविश्वास गेला होता। एका दिवशी त्याने रडत रडत म्हणालं, देवा, जर तू असशील तर मला दाखव, मी आता संपलो। आणि त्या रात्री त्याला स्वप्नात दिसले स्वामी समर्थ महाराज। ते म्हणाले, वेड्या, तू का घाबरतोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सकाळी उठला आणि आश्चर्य, घरात जे झाड कोरडं होतं ते पुन्हा हिरवं झालं। मुलाला ताप होता तो उतरला, शेतात गारवा आला आणि त्या भक्ताने हसत म्हटलं, माझे स्वामी समर्थ माझ्या जीवाचे सोयरे। मित्रांनो, स्वामी समर्थ महाराज फक्त एक संत नाहीत, ते अनुभव स्वरूप परमेश्वर आहेत। ते म्हणाले होते, अक्कलकोट मध्ये राहतो मी, पण माझं कार्य सर्वत्र चालतं। म्हणून आज जिथे जिथे तुम्ही स्वामी समर्थ म्हणता तिथेच त्यांचा स्पर्श पोचतो। मनातून नाव घ्या आणि तुम्हाला जाणवेल ते तुमच्या मनात उतरले आहेत। ज्या घरात स्वामींचं नाम घेतलं जातं त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाही। ज्या मनाने त्यांच्या पायाला नमस्कार केला त्या मनात दुःखाचा अंश उरत नाही। स्वामी महाराजांची कृपा अशी की जेव्हा तुम्ही स्वतःला हरवलं असं वाटतं तेव्हा ते तुमचा हात धरतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी आहे ना। मग तुम्ही विचाराल, स्वामींना भेटायचं कसं, त्यांची कृपा कशी मिळेल? उत्तर अगदी सोपं आहे। भक्तिभावाने त्यांचं नाम घ्या, मनातील अहंकार सोडा आणि विश्वास ठेवा की ते तुमच्या बाजूला आहेत। दररोज सकाळी अक्कलकोट स्वामी समर्थ असा मंत्र म्हणा, फुलं अर्पण करा आणि त्यांच्या चरणी मन अर्पण करा। तुमचं आयुष्य बदलेल। हे वचन नाही, हे अनुभव आहे। मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांचा संदेश खूप सोपा आहे। श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा। श्रद्धा म्हणजे देवावर विश्वास आणि सबुरी म्हणजे वेळ आल्यावर सर्व ठीक होतं ही खात्री। आज जर तुमच्या जीवनात संकटे असतील तर स्वामींना मनापासून हाक मारा, ते नक्की उत्तर देतील। कारण स्वामी समर्थ महाराज आजही कार्यरत आहेत। त्यांचं नामस्मरण करणारा कधीच एकटा नसतो। म्हणून चला आता आपण सगळे मिळून म्हणूया, अक्कलकोट स्वामी समर्थ, अक्कलकोट स्वामी समर्थ। मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आणि हा अनुभव आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कारण प्रत्येक व्हिडिओ म्हणजे स्वामींचं एक नवीन दर्शन। पुन्हा भेटू स्वामींच्या कृपेने। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।